आज मी व्हेज बिर्याणी बनवणार आहे। मुलांना खूप आवडते। आज मुलांची फरमाईश आहे व्हेज बिर्याणी। हे मी अर्धा किलो तांदूळ घेतले आणि हे एक पातेलं पाणी उकळून घेतेय। ठेवलंय मी गॅसवर। आता हे उकळलं की मी त्यामध्ये तमालपत्र हे पाण्यामध्ये टाकणार। त्यानंतर हे मिरी आणि लवंग ते पण पाण्यामध्ये टाकणार। हे पाण्यामध्येच टाकल्यावर त्याला छान वास येतो। आणि एक वेलदोडा आणि मीठ नंतर नाही टाकायचे किंवा थोडं चवीपुरतं टाकू शकतो जर कमी झालं तर, पण पाण्यामध्येच टाकून घ्यायचं मीठ पण जेवढं पाहिजे। एक आणि अजून एक दोन चमचे मीठ पण टाकले। चवीप्रमाणे जर कमी पडलं तर मी पुन्हा टाकेन। आणि मग हा भिजवलेला जो राईस आहे तो मी याच्यामध्ये टाकेन। भिजवलेला असा पूर्ण टाकेन आणि मग तो चांगला 10 मिनिट उकळत्या पाण्यामध्ये उकळून घेऊन मग तो राईस काढून घ्यायचा आपण चाळणीमध्ये। पाणी घ्यायचं मला स्टार्ट केलंय का। उकळत्या पाण्यामध्ये भिजवलेला तांदूळ टाकला। त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण तमालपत्र, मिरी, लवंग टाकलेलं होतं आणि आता हा भात टाकलेला तो भिजवलेला। जवळजवळ आम्ही 1 तास तो भात भिजवला आणि त्यानंतर आता हा किती मिनिट ठेवला ग, भात ठेवला आणि आता तो काढून घेतोय आम्ही। अशी एक चाळण घ्यायची आणि त्या चाळणीमध्ये हा भात असा काढून घ्यायचा। त्याला वेळून घेणं म्हणतात ऍक्च्युली भात, हो ना कशी मताई। आणि गॅस एकदम फुल ठेवायचा। उकळत्या पाण्यामध्ये घातला होता भिजवलेला तांदूळ, तुम्ही पाहू शकता अजूनही तो उकळतोय। पाणी पूर्ण निथळून द्यायचं। जवळ गॅस बंद करून कोणता हा तांदूळ मी बासुमती राईस घेतलाय। ओके, दावत बासुमती राईस। आज ही बिर्याणी पार्टी सीमाताईकडून आहे आम्हाला। पूर्ण हा सीमाताई हा पूर्ण येत नाही ग, थोडा राहते। असा पूर्ण काढून घेतला आणि काढून घेतल्यानंतर गॅस बंद केला मी। बर, कांदा बघू करतो। पहिल्यांदा कढई तापू दिली। त्यानंतर कढईमध्ये एकदम बारीक पातळ चिरलेला कांदा, तो कढईत तेल टाकून त्याच्यात तो कांदा टाकला आणि टोमॅटोही आडवा असा चिरून घेतला होता। तो कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये असा परतून घेतलाय छान। असा लालसर होईपर्यंत तो परतायचा आणि त्यानंतर मग हे सगळे व्हेजीस, सगळ्या भाज्या मॅरिनेट करून ठेवल्या होत्या जवळजवळ 1.5 ते 2 तास। जेवढ्या वेळ आपण मॅरिनेट करू तेवढ्या वेळ चांगलं, कारण राईस जो आपली बिर्याणी आहे ती टेस्टी बनते। तुम्ही पाहू शकता याच्यात काय काय आहे ते, जस्ट सिंपल मी तुम्हाला दाखवते स्पूनने। यामध्ये दिसेल तुम्हाला गाजर, ग्रीन पीस, बीन्स, फ्लॉवर, कोथिंबीर, दही, चवीपुरतं मीठ, बिर्याणी मसाला, हे सगळ्या गोष्टी टाकून
ते मिक्स करून घेतलं आणि ते मॅरिनेट करू दिलं. जसं की मी ऑलरेडी सांगितलं 2 तास छान भिजवून घेतलं आम्ही. आणि आता ते कोथिंबीर एंडला टाकून आता हलवून घेतो छान. आणि हे मॅरिनेट केलेलं कांदा टोमॅटो आणि तेलामध्ये जे फ्राय केले त्याच्यामध्ये हे टाकले. ह्या व्हेजीस मॅरिनेट करताना त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, नंतर धनेपूड, जिरापूड, एव्हरेस्ट बिर्याणी मसाला, त्यानंतर घरात आपलं असलेलं लाल तिखट ते थोडं आणि मीठ, ह्या सगळ्या गोष्टी मॅरिनेट करताना टाकतात, जे आपण त्याला वाटण म्हणू शकतो. आणि दही विसरले, दही पण चालू करा. आता ह्या भाज्या शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिट हे झाकण ठेवून लो फ्लेमवर शिजू देणार आहे. 15 मिनिटांनी त्या भाज्या शिजतील. म्हणजे खूप जास्त नाही शिजल्या पाहिजेत, मीडियम. हाताने खूप एकदम दाबल्या नाही गेल्या पाहिजेत, मीडियम त्या भाज्या राहिल्या तर बिर्याणीमध्ये खायला चांगल्या लागतात. ठेवलं लो फ्लेम. आता हे दाखवून घेते तयारी काय काय करून घेतली. आता ह्या व्हेजीस शिजायला टाकल्यात तर भाताची तयारी मी करून घेतली आहे बिर्याणीची. एकदम हा बारीक चिरून कांदा तळून घेतलाय, तो बघू शकता. एकदम खूप असा क्रिस्पी आहे, त्याचा आवाज येतोय. हाताने पण तोडला जातो असा एकदम क्रिस्पी कांदा तळून घेतलाय. कोथिंबीर चिरून घेतली आहे. हे अर्धा पेला दूध, त्या दुधामध्ये केशर टाकलंय आणि दूध चांगलं उकळून घेतलंय. दूध इथे आहे ना, त्या दुधामध्ये केशर टाकलंय आणि कलर आलाय येल्लो असा केशर घातल्यामुळे. आणि हे मी बिर्याणीसाठी यूज केलेले मसाले: सुहाना शाही गरम मसाला, त्यानंतर सुहाना बिर्याणी मसाला, एव्हरेस्ट ही यूज करू शकता किंवा सुहाना पण चालेल. आणि हे तमालपत्र, मिरी, वेलदोडे आणि हे म्हणजे खाताना मनुकेही टाकले तर खाताना थोडीशी भातामध्ये गोड टेस्ट वगैरे येते. आणि हे साजूक तूपही लागेल आपल्याला एवढं. ही अशी मी तयारी करून घेतली आहे. हा मी कोळसा घेतला इथे. तो कोळसा आता गॅसवर टाकायचा. बारीक गॅस केला तरी चालेल, म्हणजे तो चांगला निखारा झाला पाहिजे. आणि त्याचा धूर जो येईल तो बिर्याणीमध्ये लावायचा, दम लावायचा असं म्हणतो, दम बिर्याणी. आणि हा आता राईस जो आपण 10 मिनिट शिजून उकळत्या पाण्यात घेतला होता. हे भाज्या आता शिजल्यात, दाबून बघायच्या भाज्या शिजल्यात का. तर भाजी शिजली आहे चांगली, ह्या सगळ्या व्हेजीज. आणि त्याच्यावर आता मी राईस टाकते. पसरून टाकायचा राईस, सो पूर्ण घ्यावा लागेल. किती पण पाणी सांगते पडताल ना तुम्ही. खाली आपली कढईच्या पहिला लेअर आपला व्हेजीचा होणार आणि हा दुसरा लेअर राईसचा. राईस मध्ये मनुके टाकले, मनुके पण टाकले.
मैं बिरयानी बना रही हूँ। ते बघा कोळसा आपला मस्त तापतोय। अर्धा किलोची भरपूर होईल बिर्याणी। अच्छे से बनाओ बिरयानी खानी है। पहले बोलो ना बिरयानी खानी है क्या? कैसे बनाओ? अच्छे से कैसे बोलो आप? अच्छे से। बिरयानी पसंद है क्या? नहीं, आप बड़े होने के बाद आप बनाओ, अभी मैं बनाऊंगी, ठीक है? हातानेच असं जरा प्लेन करून घ्यायचे। जोर से बोलो। क्या बना रहे हो? बिरयानी आपके लिए। पसंद है आपको? कितनी पसंद है? तुम्ही पण टाकता, नको इथे हॉट आहे ना, तुम्ही नका टाकू। आंबा नो, इट्स व्हेरी हॉट राजवीर। हा कांदा आपण क्रिस्पी करून घेतला होता तेलामध्ये, एकदम फ्राय करून छान तो स्प्रेड करून स्प्रेड करून घेतल्या। आता ही कोथिंबीर चिरून घेतली होती, ती पण स्प्रेड करून टाकायची। राजवीर तू नको राजा। हाँ वो बोलो ना, लाइक तो बनता है आपको, तो वो आता है ना वो। अरे ऐसे नहीं, फिर लाइक कैसे करेंगे सब लोग? हाँ चलो, अच्छे से बिरयानी बनी है, लाइक तो बनता है। हाँ बोलो, जोरात बोल, मी त्याच्याकडे बोलू। हाँ थँक्यू राजवीर। उकळून घेतलेलं दूध, त्याच्यामध्ये केशर टाकलं होतं, अर्धा पेला आहे दूध। तर ते दूध असं स्प्रेड करूनच टाकूया पूर्ण राईसवर आपण। यात हे केशर दिसते रेड कलरचं। राजवीर उन्हाळ्यात तू शेकतोयस, इथे लाईक वाले बोल ना जोर से। मम्मी नाही तुला प्लीज, चाय पिते प्लीज जा ना। मम्मी नाही तुला व्हिडिओ घे, जा तिकडे। मग आता हे तूप, एकदम साजूक तूप घेतलेले घरी बनवलेलं ते तूप। किती टाकायचे? 3 चमचे 4 चमचे टाकले। आता एक मी मध्ये असा थोडासा एक होल करणारे एक खड्डा म्हणूयात आपण राईसच्या मध्ये, छोटा, आणि त्यामध्ये ही वाटी ठेवते। बस ओके, गॅस बंद करते। माय गॉड राजवीर, नो इट्स ऑफ नाउ। खाली पडला आपला कोळसा। आता हा कोळसाचा चांगले निखारे बनले, ते आपण अशा बाउलमध्ये टाकूया। नो दादा, इट्स व्हेरी हॉट। ओके तू टाक। हाँ वेट 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 वेट, मध्ये टाक। गुड बॉय। हे दंगा नका करू, बोलू नका। आता त्या निखाऱ्यामध्ये
हा निखारा बाउलमध्ये टाकलेला आहे. त्याच्यात हे 1 चमचा तूप स्प्रेड करून टाकते. धूर यायला लागलाय. हे झाकण दे बोलले होते. त्याच्यावर हे पोळपट त्याच्यावर चपाती करतो आपण ते ठेवले, जेणेकरून तो धूर राईसला भाताला लागेल, बाहेर नाही जाणार. आणि हा आता मी चहा पिणार आहे. किती वेळ ठेवायचं आता हे सगळं? बिर्याणीची पूर्ण रेसिपी पूर्ण झाली आपली. आता 10 मिनिट किंवा 5 मिनिट हे झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत मी मस्त चहा पिन. काजल तुला प्यायचा आहे चहा? ओके टेक इट. ओके हा तुला घे. मग तू एकदा ते बोलून दाखव तुला काय शिकलंयस ते. आता बिर्याणी तयार झाली खाण्यासाठी. वाव. आणि हा कोळसा अजून एक हॉट आहे. आणि आता ही बिर्याणी मिक्स नाही करायची आहे. वाव मस्त वास येतोय बिर्याणीचा, खूप छान स्मेल. आता बिर्याणी लेअरची झाली आहे आपली. तर मिक्स न करता डायरेक्ट अशी खालून सर्व करायची एकदम. सो भाज्या वगैरे सगळं काही येईल. आपल्या भाज्या बिर्याणी सोबत खाण्यासाठी कोशिंबीर नाही बनवली मी, म्हणून मग हे दही वाटीमध्ये घेतलं. आणि हे सॅलड, कांदा आणि टोमॅटो प्लेटमध्ये ठेवते. आणि हे कुरडई तळली आहे, कुरडई. आणि ही बिर्याणी. आणि आता एक स्पून घेते. आणि ही माझी बिर्याणीची डिश रेडी. आपण टेस्ट करूया. मस्त आहे. अशी बिर्याणी मी आधी म्हणून खाल्ली होती, खूप छान झाली आहे. व्हेरी नाईस. या तुम्ही सगळे टेस्ट करायला आणि तुमच्या घरी करून पहा. कशी झाली ते मला नक्की कळवा. थँक्यू. कमेंट में जरूर लिखे. वो तर बोलला पण नाही, नीट बोल.